आता ज्या वेळेला आम्ही ह्या देवांचा विचार करतोय आणि देवांचा विचार करत असतेवेळी कुल देवाचा विचार करतोय आणि त्याच वेळेला त्याच्या अधिक देवतेचाही विचार आम्ही करतोय. प्रत्येक गावामध्ये, भारतामध्ये असं कुठलं गाव नाही आहे की त्या गावामध्ये ग्रामदेवत नाही आहे, ग्रामदेवी नाही आहे, असं कुठलंही गाव नाही आहे. मोठमोठी शहरं झाली, ती शहरं देखील त्या लहान लहान गावांना एकत्र करून ते नंतर शहर झालं आहे. पण त्या एरियाची जी की ग्रामदेवी आहे, ग्रामदेव आहे, हे मात्र आहे. एक सिंपल मेथड सांगतो. ज्या ठिकाणी शंकराची पिंडी आहे ते मंदिर हे त्या गावाचं ग्रामदैवत येतं. आणि ज्या वेळेला ह्याच म्हणजे मंदिरामध्ये एखाद्या स्थानामध्ये ज्या वेळेला पिंडी नसते पण ते स्थान मात्र महादेवाचं असतंय आणि तो म्हणजे प्रकार खंडोबा. खंडोबा आहे, ज्योतिबा आहे, नाईकबा आहे, महिलार म्हणतात, मल्हार म्हणतात. म्हणजे खंडोबाची जी वेगवेगळी नावं आली ती तिथं आली आणि ते ठिकाण म्हणजे कुलदेवाचं ठिकाण. बरोबर. आता अधिक देवता आली पाहिजे. ज्या मंदिरावरती पशुपक्षी चिन्ह नाही असतात, त्या चौकटीवरती पशुपक्षी असतात, ते मंदिर असतंय, त्या मंदिरावरती पशुपक्ष्यांची पोपट, मोर, साळुंकी वगैरे अशा पक्ष्यांची चिन्ह असतात. त्या मंदिरामध्ये मूर्ती असते, त्या मूर्तीला मिशा असतात, त्या मूर्तीला मिशा असतात आणि ह्या मिशा असताना त्याला मात्र स्त्री म्हणून संबोधलं, स्त्री म्हणून संबोधलं. आणि हा स्त्री म्हणून संबोधल्यानंतर तो मात्र काय होतोय, अधिक देवता. म्हणजे उदाहरणार्थ आपण घेतलं का, म्हणजे कर्नाटकमध्ये यल्लमा घेतली, त्या यल्लमाची वेगवेगळी रूप आली. मायाक्का आली, कोकटनूर आलं, तुमचं जत आलं, किंवा काळू म्हणजे पुण्याजवळ काळूबाई आली, किंवा भारतामध्ये अशी असंख्य ठिकाणं आहेत की जी नपुसक ठिकाणं आहेत. जसं म्हणजे एखाद्या म्हणजे करंटला प्लस मायनस आणि अर्थिंग असं तिन्ही लागतात, तसं ह्या देवतांचं आहे. पुरुष ग्रह, स्त्री ग्रह आणि नपुसक ग्रह हे तिन्ही ह्या पत्रिकेमध्ये आहेत. आणि हे पत्रिकेमध्ये असलेले हे जे तिन्ही ग्रह आहेत, ह्या तिन्ही ग्रहांचा इथं उल्लेख येतो. ग्रामदेवी वेगळी, ग्रामदेव वेगळा आणि कुलदेव वेगळा, कुलदेवी वेगळी, अधिक देवता वेगळी. ही कशी बघायची, काय बघायचं, याच्या मेथड्स आहेत आणि ह्या ज्योतिषशास्त्राच्या मेथड्स आहेत. ह्या मेथड्सने मी माझ्या क्लासवरती सांगायला लागलोय आणि ती शिकवतोय, हे लक्षात घ्या. त्यामुळं विनाकारण काहीतरी अर्धवट माहितीनं सांगून त्या जातकाचं नुकसान व्हायला लागलंय. ज्योतिषी पैसे घेतोय, पत्रिका रिडिंग करतोय, पण तो मार्गदर्शन करताना मात्र टोटली चुकीचं करतोय. मग आता मी देखील व्यवसाय करतोय, म्हणजे मी सांगतोय ते सगळं खरं आणि बाकी सांगतात ते खरं खोटं, असं मी देखील म्हणू शकत नाही, हे लक्षात घ्या. हे मी देखील म्हणू शकत नाही.
पितरबाधा वेगळी, पितरबाधा वेगळी. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये पितरबाधेचे प्रकार केलेले आहेत. 12 × 12 144 × 2 1288 × 12 3456 प्रकार हे कशाचे होतात? पितरबाधेचे होतात. त्यातले एक बाधा 2 बाधा अशा इतक्या येतात. म्हणजे त्या जातकाला येतात. ह्याच्यामध्ये प्रकार हजारो प्रकार होतात आणि त्या टार्गेटला जाऊन पोचणं, त्या टार्गेटचं काम करणं म्हणजे पितरदोषाचं काम करणं, म्हणजे त्याचं डायग्नोसिस करणं. ज्योतिषानं काय करायचं असते, तर ज्योतिषानं त्याच्या घराण्यातील पितरबाधेतले जे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्या घराण्यामध्ये झालेल्या ज्या काही म्हणजे अकलनीय घटना ज्या आहेत त्या त्यानं सांगायच्या असतात, त्याकडे हुडकून काढायच्या असतात. आजचा आमचा ज्योतिषी काय म्हणतोय की तुमच्या घराण्यामध्ये खूप दोष आहे, पितरबाधा आहे, पितरबाधा आहे. ओके, पण पितरबाधा कोणती आहे हे जर त्याला विचारलं तर त्याला सांगता येत नाही. एक लक्षात ठेवा, ज्ञानबाची मेघ तिथंच आहे. टार्गेटला गोळी लागली म्हणून चालणार नाही तुमची. तर टार्गेटला गोळी लागली नाही, पण तुम्हाला या ठिकाणी करेक्ट बुल्लारने लागली पाहिजे, तर त्या जातकाचं काम होत आहे. त्याच्या घराण्यामधले जे दोष आहेत ते तिथं नाही आले पाहिजे. बघा, तुम्ही कधी असा विचार नाही केलाय, भूत बाधा होते, भूत बाधा होते, पितरबाधा होते? पितरबाधा नाही होत. भूत बाधा होणं वेगळं आणि पितरबाधा होणं वेगळं. आणि यामधला जो फरक आहे तो फरक आपल्याला आमच्या ज्योतिषांच्या लक्षात येणार आहे. आणि ज्या वेळेला तो लक्षात येईल त्यावेळेला त्यांनाही ते समजून शकेल. एखादी व्यक्ती आयुष्यात आल्यानंतर समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यावरती किती परिणाम होतात हे मी माझ्या विषकन्या या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. योग पुन्हा आणि पुन्हा हे पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये मी देव कसे असतात, दैव कसे असतात याचा मी उल्लेख केलेला आहे. हे लक्षात घ्या. आज ज्या पद्धतीनं ज्योतिषशास्त्र शिकवलं चाललंय त्याच्यामध्ये जे प्रकार आहेत ते इथं कुठेतरी थांबले पाहिजे. एक 30-40 वर्षापूर्वी एक खड्याचा जमाना होता. या 30-40 वर्षापूर्वी एक खड्याचा जमाना होता. प्रत्येक ज्योतिषी हा खडे विकत होता आणि हे खडे विकत असताना हे खडे 5 रुपयाचा हाकेक त्या ज्योतिषाकडे हजारो रुपयाला जात होता. आणि हा जात असलेला तो काहीही परिणाम करत नव्हता. आपल्या पंचांगमध्ये जे काही शिरलेलं आहे नंतर शिरलेलं आहे, हे कसं शिरलेलं आहे, प्रविष्ट झालेलं आहे. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी जर तुम्ही बाजूला केला तर राहिलेलं शुद्ध तुमचं पंचांग आहे. आता ह्या ठिकाणी सगळ्या गोष्टी मीच सांगाव्यात आणि त्या मीच सांगून मांजराच्या गळ्यात घंटी बांधावी असा सगळ्या लोकांचा एक समज आहे. मी तशी काय घंटी बांधायला आलेलो नाही आणि मी बांधणार सुद्धा नाही. काय तुम्हाला करायचं आहे ते दुनियेचं राज्य करा, मला काय त्याच्याशी देणं घेणं नाही. माझे 4 विद्यार्थी आहेत, त्यांना व्यवस्थित सांगणं एवढंच माझं कर्तव्य आहे.
त्यांना देखील ते शिकायचं असेल, त्यांना देखील नाही त्याचा म्हणजे लोकांना गायडन्स करायचं असेल तर त्यांनी देखील तो विचार करतील. नसेल तर त्यांनी देखील म्हणजे बाकीचे करतात तसेच त्यांनी करतील. काळानुरूपने देव बदलतात, काळानुरूप देव बदलतात. तिरुपती बालाजीचं नाही कुठं प्रश्नच नव्हतं. तिरुपती बालाजी एकदमच आले. लोक त्यांच्याकडे जाऊन लाखो रुपये दानपेटीत टाकायला आले. शेजारणीनं सरी घातली म्हणून आम्ही दुरी घातली, हा इथं कोणी प्रकार झाला. जाण्याबद्दल काय प्रश्न नाहीये. देवाला नाही आमच्यातल्या सगळ्यांनी जावं, पण कुठल्या जावं आणि कुठल्या जाऊ नये. आपल्या कुलदेवतेला गेल्यानंतर, आपल्या कुलदेवाला गेल्यानंतर, अधिक देवतेला गेल्यानंतर तुम्ही पाहिजे तेवढं पर्यटन नाही करा. तुम्ही देवाला जाऊ नये, इतर देवांना जाऊ नये असं नाही आपल्या शास्त्रामध्ये लिहिलेलंच नाही. ज्या वेळेला खड्यांचा उपयोग होत नाही हे लक्षात आलं, त्यावेळेला नारायण बली, नागबली, त्रिपिंडी हे आलं. आता सर्पाचा आणि त्या मनुष्याचा काय संबंध आहे? काय संबंध आहे का? काहीही संबंध नाही. बऱ्याच वेळेला असं म्हणजे आख्यायिकीने केले जाते, त्या ठिकाणी सोनेरी कांतीचा साप आहे, त्याला अशी मोठमोठी केसं आहेत, तो 5 फड्याचा आहे. जर तो 5 फड्याचा इतक्या ठिकाणी जर तो साप असता आणि तो नाग असता आणि तो तिथला तो देवता जर असता तर आजपर्यंत कोणाला ना कोणाला तो दिसला असता आणि त्याची माहिती डिस्कवरीवरती नक्की आली असती की नाही. तो कुणीही आत्तापर्यंत शोधलेला नाही आहे. म्हणजे ही जी गोष्ट आहे ती धादांत कपोकल्पित आहे. बरोबर. आटपाट नगर होतं आणि त्या आटपाट नगरमध्ये असा विक्राळ राक्षस राहत होता. ह्या कथा ऐकत आपण म्हातारा झालोय. आता काय आपण तरुण राहिलेलो नाही आहे. 42 वर्षे शास्त्राचा अभ्यास करावलोय 1984 पासून आत्तापर्यंत याचा प्रवास सुरू झाला. आत्ता माझी 15 पुस्तकं तयार झाली. विषय मांडलेत मी. विषय मांडत असते वेळी मी वेगवेगळे विषय मांडलेत आणि की ते विचार करण्याची विषय, त्यानंतर शास्त्रामध्ये असलेले विषय याचा मी विचार इथं मांडलेला आहे. माझं पहिलं पुस्तक मी लिहायला घेतलं 2007 ला आणि ते लिहिलं प्रारब्ध. पण हे प्रारब्ध पुस्तक मात्र 3ऱ्या वेळेला प्रकाशित झालं 26 जानेवारी 2011 ला. या पुस्तकामध्ये मी स्थिर ताऱ्याचा चार्ट टाकलेला आहे आणि ज्या वेळेला मी स्थिर ताऱ्यांचा चार्ट टाकला तो स्थिर ताऱ्यांचा चार्ट आज आमचे वेगवेगळे ज्योतिषी गुरु वापरायला लागलेत. अरे बाबांनो वापरा रे, वापरा. पण त्याच्याकडे त्या प्रारब्ध पुस्तकातलं त्या प्रारब्ध पुस्तकाचं कमीत कमी बाबा हे मी या पुस्तकातून घेतलेलं आहे. या पुस्तकातल्या म्हणजे शेवटी हा स्थिर ताऱ्यांचा चार्ट दिलेला आहे. हे आज नाही आहे. मी 2007-08 ला लिहिलेला आहे आणि याच्या 5 आवृत्ती निघालेत आणि ते तुम्ही कॉपी पेस्ट करता, खालचं प्रारब्ध नाव खोडता पेनानं आणि तुम्ही ते देता.
स्थिर ताऱ्यांचा उपयोग कसा होतोय, का होतोय, याचं जे गणित आहे हे गणित वेगळं गणित आहे. आपला आजचा विषय थोडा वेगळा आहे म्हणून आपण पुन्हा त्याच्यावरती येऊया. आपण कुलदेव बघितला, जो शंकराचं रूप आहे. जिथं शिवपिंडी नाही ते स्थान म्हणजे त्याचं कुलदेव होतं. त्याची नावं वेगवेगळी येतात, म्हणजे आहेत त्या स्थानातल्या ह्याच्याप्रमाणे असलेली जी नावं आहेत ती ज्योतिबा आहे, खंडोबा आहे, मैलार आहे, म्हणजे अशी वेगवेगळी. कन्नडमध्ये तेलंगणामध्ये गेला तर तुम्ही त्याचं वेगळंच नाव घेतात. पण ज्या ठिकाणी शंकराचं ठिकाण आहे पण त्या ठिकाणी शिवपिंडी नाही. त्यानंतर कुलदेवीचं जे स्थान आहे, कुलदेवीचं जे स्थान आहे हे स्थान जे 51 शक्तिपीठ आहे. 51 शक्तिपीठामध्ये 3.5 शक्तिपीठातली झाली आणि 51 पीठं झाली. मग याचा उल्लेख आपल्या शास्त्रामध्ये आहे. ही जी म्हणजे वेगवेगळी विखुरलेली जी आहेत ते सती म्हणजे शंकराची पहिली बायको हिच्या शरीराचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले आहेत. म्हणजे पूर्ण भारतामध्ये दक्षिण भारतापासून उत्तर भारतापर्यंत, पाकिस्तानपर्यंत आणि आसाम कमली कालीमातेपर्यंत हे सगळे पडलेले आहेत. आणि हीच देवी आपली काय होते, कुलदेवी होते. एवढं लक्षात ठेवायचं. इतर तुमची देवी कुठलीही कुलदेवी होत नाही. ओके. आता यामधला मी एक भाग मी सांगतो. गमतशीर भाग आहे. देवी आहे, सती आहे, इतर कोणत्याही ठिकाणी तिला बळी लागत नाही. पण 2 ठिकाणं अशी आहेत की तिथं बळी लागतो. एक तुळजाभवानी जिथं बकऱ्याचा बळी लागतो, आणि कालीमाता त्या ठिकाणी रेड्याचा बळी लागतो. हे दोन्ही वेगवेगळे आहेत, हे लक्षात ठेवायचं. 51 शक्तिपीठ आहेत, त्याच्यामधलीच देवी ही तुमची त्या जातकाची कुलदेवी म्हणून येणार. कुठलीही असलेल्या गोष्टीची ती कुलदेवी म्हणून येणारच नाही, ही लक्षात ठेवायचं. अधिक देवतेच्या ह्याच्यामध्ये तिचा उल्लेख हा कसा केला जातोय, तो उल्लेख म्हणजे माता म्हणून केला जातोय, आई म्हणून केला जातोय. पण त्या मूर्तीला मात्र मिशा असतं. डिफरन्स तो आहे. म्हणजे कुलदेव, कुलदेवी आणि अधिक देवता इतरने क्लिअर झालं. आता हे सोडून आमच्याकडं लाखो अशा देवता आहेत की ज्यांच्यामध्ये ई शेवटी लागते, आणि त्या पुरुष देवताही आहेत आणखी स्त्री देवताही आहेत. ज्या ठिकाणी बळीचा प्रकार आहे त्या ठिकाणी तो प्रकार इथं चालतो. आता सगळ्यांना उत्सुकता आहे ती भूताची.